वैष्णवी हगवणेच्या मृत्यूला आता जवळपास 2 आठवडे पूर्ण होत आलेत. मात्र वैष्णवीच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. रोज या प्रकरणात नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हे प्रकरण सतत चर्चेत आहे. मात्र आता कोर्टात झालेल्या युक्तिवादामुळे या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा होतीये. कोर्टात झालेल्या युक्तिवादात हगवणेंच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर गंभीर आरोप केलेत. वैष्णवीची एका व्यक्तीसोबत चॅटिंग पकडल्यानंतर ती आत्महत्येचा प्रयत्न करत होती असा दावा त्यांनी केलाय. तसेच नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही असाही अजब दावा त्यांनी केलाय. निलेश चव्हाणला या प्रकरणात अडकवण्यात आलंय. हे आणि असे अनेक खळबळजनक दावे हगवणेंचे वकील ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी केलेत. हे दावे नेमके काय आहेत? हगवणेंच्या वकिलांनी नेमका काय युक्तिवाद केलाय? वैष्णवीच्या वकिलांकडून काय युक्तिवाद झाला? कोर्टात नेमकं काय घडलं? या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आर्य मांजरेकर. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पुण्यातील न्यायालयात सुनावणी पार पडली. हगवणे कुटुंबियांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी वैष्णवीच्या वकिलांनी न्यायालयाकडे आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. तपास योग्य दिशेनं चालू आहे. या प्रकरणात संशयित असलेला फरार निलेश चव्हाण नेमका कुठे आहे याची चौकशी करायची आहे. आरोपींच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ असण्याची शक्यता असल्यानं त्यांचीही तपासणी करायची आहे. हुंड्यात मिळालेलं 51 तोळं सोनं आरोपींनी कुठे गहाण ठेवलंय याचाही तपास करायचा आहे. आरोपींनी वैष्णवीला जी हत्यारं वापरून मारहाण केली ती हस्तगत करायची आहेत असा युक्तिवाद वैष्णवीच्या वकिलांकडून करण्यात आला. यावर हगवणेंच्या वकिलांनी मात्र मीडिया ट्रायल सुरू आहे असं सांगत कोठडी वाढवू नये अशी मागणी केली. मुलीच्या गळ्यातील गहाण ठेवलेलं सोनं कोणत्या बँकेत आहे हे हगवणेंनी आधीच सांगितलंय. त्यामुळे त्यांच्या पोलीस कोठडीची गरज नाही. पुढे युक्तिवाद करताना हगवणे कुटुंबियांचे वकील ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी खळबळजनक विधान केले. ते म्हणाले, वैष्णवीची प्रवृत्तीच स्वतःला संपवण्याची होती. तिचे एका व्यक्तीसोबतचे नको ते चॅट एकदा पकडण्यात आल्यानं तिनं अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एकदा उंदीर मारण्याचं औषध खाऊन तर एकदा गाडीतून उडी मारून तिनं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता असा दावाही त्यांनी केलाय. वैष्णवी नको त्या व्यक्तीसोबत चॅट करायची. आम्ही ते पकडलं आणि त्या व्यक्तीनं त्रास दिला असेल म्हणून तिनं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला असावा. मोबाईल चॅट व्हायरल झाल्यानं चॅट लपवल्याच्या दाव्यात काहीही अर्थ नाही. ही हुंडाबळीची केस नाही. तिने आत्महत्या करण्याचं कारण काहीतरी वेगळं आहे, पण पोलीस त्याचा शोध घेत नाहीयेत असा दावाही त्यांनी यावेळी केला. हगवणेंच्या वकिलांनी केलेल्या या युक्तिवादानंतर त्यांनी थेट वैष्णवीच्या चारित्र्यावरच शंका उपस्थित केल्याचं बोललं जात आहे. ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी हगवणे कुटुंबाची बाजू मांडताना वैष्णवीच्या मृत्यूचे वेगवेगळे मुद्दे मांडत बचाव करण्याचं काम सुरू केलं. प्लास्टिकच्या छडीनं केलेली मारहाण याला हत्या म्हणायचं का? एखाद्या नवऱ्यानं आपल्या बायकोला 4 कानाखाली मारल्या म्हणजे तो छळ होत नाही असा अजब दावाही त्यांनी यावेळी केला. हगवणेंकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत. 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी ते कशाला छळ करतील असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी या प्रकरणी फरार असलेला संशयित निलेश चव्हाण याला या प्रकरणात अडकवण्यात आल्याचंही म्हटलंय. ते म्हणाले की निलेश चव्हाणला सहआरोपी करणं चुकीचं आहे, कारण 5ही जण अटकेत असताना त्यानंच बाळाला सांभाळलं, परंतु त्यानं बाळाची हेळसांड केल्याचा आरोप करत त्याच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये त्याचा काय दोष? त्याच्यावर पूर्णपणे अन्याय झालाय असा युक्तिवाद कोर्टात करण्यात आला. हगवणेंच्या वकिलांकडून युक्तिवाद करताना बचावाचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला असला तरी हगवणेंना पोलीस कोठडीपासून बचावण्यात त्यांना यश आलं नाही. दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना 31 मे पर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर शशांक, लता आणि करिश्मा हगवणे यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सुनावणी पार पडल्यानंतर हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वैष्णवीबाबत काही खळबळजनक दावे केले. हगवणेंचे वकील म्हणाले की वैष्णवीवर हगवणे कुटुंबियांकडून जीवघेणा हल्ला झालेला नाही. एखाद्या नवऱ्याकडून आपल्या पत्नीला किरकोळ स्वरूपाची मारहाण होते तर त्याला आपण घरगुती हिंसा किंवा छळ म्हणता येणार नाही. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलाय. एखाद्या व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी मारहाण केली असती तर ते प्रकरण तसं असतं. मात्र रागाच्या भरात पतीनं पत्नीवर हल्ला केला तर तो कौटुंबिक हिंसाचार किंवा छळ ठरत नाही. छळ होण्यासाठी काहीतरी कारण असावं लागतं. त्यामुळे पोलिसांनी एकतर्फी तपास करू नये असं आमचं म्हणणं आहे.
आम्ही वेळोवेळी वैष्णवीच्या पालकांना जाणीव करून दिली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत. तिच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चॅट सापडत आहेत. एका व्यक्तीबरोबर तिचं चॅटिंग चालू होतं. त्यामुळे वैष्णवीच्या आई वडिलांनी तिचे फोन काढून घेतले होते. मात्र त्यामधील चॅट आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेत. योग्य वेळ आल्यावर आम्ही ते चॅट्स न्यायालयासमोर ठेवू. ती व्यक्ती कोण आहे याची माहिती आम्ही तपास अधिकाऱ्यांना दिली आहे. पण मीडियाच्या आणि पॉलिटिकल प्रेशरमुळे त्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही. वैष्णवीचा जो मृत्यू झालाय त्याचा खरा दोषी कोण आहे हे पोलिसांनी शोधलं पाहिजे. चॅटिंग करत होती म्हणून वैष्णवीच्या कॅरेक्टरबाबत आम्ही काहीही वाईट बोललेलो नाही. ज्या व्यक्तीबरोबर ती चॅटिंग करत होती त्यातून काही वाद निर्माण झाला होता का? या वादातून काही तात्कालिक कारण निर्माण झालं का? आणि वैष्णवीनं स्वतःला संपवलं का? हे शोधणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीची 18 तारखेला एंगेजमेंट होती आणि वैष्णवीच्या आत्महत्येची घटना ही 16 तारखेला घडली. याचा तपास आजपर्यंत का करण्यात आला नाही असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. या सगळ्यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हगवण्यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानिया यांनी पुणे बार काउन्सिलला ॲडव्होकेट दुशिंग यांची सनद रद्द करण्याची मागणी केली. वकिलांनी कोर्टात जबाबदारीने युक्तिवाद करावा. घरगुती हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या वकिलांना कोर्टात बोलण्याचा अधिकार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलंय. दमानिया यांनी ॲडव्होकेट दुशिंग यांच्यावर काही गंभीर आरोपही केलेत. त्यांनी सांगितलंय की दुशिंग यांनी गँगस्टर गजानन मारणे यांच्या 6 FIR, राहुल शेट्टी प्रकरणातील 9 आरोपी आणि पोर्शे प्रकरणात ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या डॉक्टरांची केस लढवली आहे. अशा कुख्यात गुन्हेगारांच्या केसेस लढणाऱ्या वकिलावर सुमोटो ॲक्शन घेतली पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केली. या प्रकरणी पुणे बार काउन्सिल काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानं महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. ॲडव्होकेट दुशिंग यांच्या युक्तिवादानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळाले. सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली. येत्या काही दिवसात पुणे बार काउन्सिल आणि संबंधित यंत्रणा काय पावलं उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले. कोर्टात झालेल्या युक्तिवादाविषयी आणि या प्रकरणातील इतर घडामोडींविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि MHA MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.